बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण. आज दुपारी 12:30 वाजता निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन अर्ज दाखल करणार. भाजपकडून बावनकुळे उपस्थित राहणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे रिंगणात. सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवारी जाहीर. आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. हर्षवर्धन सपकाळ अर्ज भरताना उपस्थित राहण्याची शक्यता. केंद्रामध्ये सत्ता मिळवायची इच्छा असेल तर राज्यातील मजबूत आघाडी हाच एकमेव मार्ग. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून सामनातून राज्य काँग्रेसवर निशाणा. समंजसपणा म्हणजे कमजोरी नाही, सामना काँग्रेसवर निशाणा. दादा गेल्यापासून राष्ट्रवादीला सगळे का टार्गेट करतायत? जय पवारांचं वक्तव्य. तर खरासोबत सगळ्यांचे फोटो, मात्र टार्गेट आपल्याच पक्षाला केलं जात आहे. तर जय पवारांच्या भावना पक्षासाठी अतिशय योग्य आहेत. तटकरेंची प्रतिक्रिया. शरद पवार राज्यसभेच्या खासदारकीची आज शपथ घेणार. पवारांसह रामदास आठवले, रामराव वडकुते, ज्योती वाघमारे आणि माया इवनाते राज्यसभेची शपथ घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तमिळनाडू प्रचार दौऱ्यावर. केरळ, आसामनंतर आता फडणवीस तमिळनाडू, गोव्यामध्ये प्रचार रॅलीमध्ये सहभागी होणार. त्यानंतर फडणवीसांचा पश्चिम बंगाल दौरा. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. कर्मकांडाच्या जाळ्यामध्ये न फसता बुद्धांचे विचार आचरणामध्ये आणा. ठाण्यातल्या 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेमधून उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. बौद्ध रत्न पुरस्कारानं शिंदेंचा सन्मान. जैन मुनी निलेशचंद्र यांच्यानंतर नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर राजे नव्हते. इतिहासावर गेल्या 5 दिवसांमध्ये वादग्रस्त विधानांची तिसरी वेळ. याआधी जैन मुनींनी महाराणी ताराराणींना जैन धर्मीय म्हटलं होतं. स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच होती. हिंदू दुकानदारांकडूनच वस्तू खरेदी करणार अशी शपथ घ्या. हिंदू म्हणून कडवट होणं काळाची गरज. नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त विधान. मी मुनी आहे, मुनीर नाही. मनोज जरांगेंच्या टीकेला जैन मुनी निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर. तर मुंब्रा हिरवा करण्याची भाषा करणाऱ्यांना जरांगेंनी फटके मारावेत. निलेशचंद्र यांचा निशाणा. धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. मदरसे बंद करण्यापेक्षा बुलडोझरचा वापर करा. तेलंगणाचे आमदार टी राजा यांचं नांदेडमध्ये विधान. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, तुम्हाला औरंगजेबाची कबर हटवायची भीती वाटते का? टी राजा सिंग यांचं आव्हान. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करून तिथे शौचालय बांधा अशी हिंदूंची भावना. टी राजा यांचं वक्तव्य. वंदू खरात प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर. एका बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात. नाशिक, पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा संशय. खराच्या मदतीनं मोठ्या जमिनी लाटल्याची शक्यता. मोबाईल चॅट, ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक पुरावे समोर. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये महिला अधिकारी रडारवर. तत्कालीन महिला अधिकारी आणि भोंदूचा संबंध एसआयटी तपासातून समोर. सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये असताना प्रशासकीय पातळीवर भोंदूला मदत केल्याचा संशय. महिला अधिकारी आणि खरातमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती. भोंदू अशोक खरातवर राहत्यामध्ये आणखीन एक गुन्हा दाखल. बनावट बँक खातं उघडून कोट्यवधींचा व्यवहार केल्याचा आरोप. खरातच्या गुन्ह्यांची संख्या 13वर. तपास अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी होईल. अंजली दमानी यांनी खरात प्रकरणी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. मिळालेल्या सीडीआरमध्ये एआय टूल वापरून नावं शोधलीत. एआय टूल वापरल्यानंतर मिळालेल्या सीडीआरमधून मला शिंदेंचे 17 कॉल्स मिळाले. खरात शिंदेंच्या फोन कॉल्सच्या आरोपांवर अंजली दमानी यांचं वक्तव्य. कुठलं एआय ॲप कॉल डिटेल्स देतं? दमानी यांनी सांगावं. सूरज चव्हाण यांचा सवाल. अज्ञात व्यक्तीनं पाठवलेल्या माहितीवर लगेच विश्वास कसा ठेवला? ही माहिती खोटी ठरल्यास जबाबदारी तुम्ही घेणार का? सूरज चव्हाण यांचा दमानी यांना सवाल. मी मुंबईमध्ये नसल्यामुळे बऱ्याच नेत्यांचे माझ्यावर आरोप. माझ्या घरी चहाला या. सीडीआर कसा मिळाला याची माहिती देते. दमानी यांचा ट्विट करत अंधारेंसह राऊत, शशिकांत शिंदेंवर निशाणा. आरोपांपेक्षा तपास महत्वाचा आहे. तपास सत्य उघड करेल. अंजली दमानी यांच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. भोंदू खरात प्रकरणासारखे विषय हँडल करण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस मास्टर. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. खरात प्रकरणामध्ये आवश्यकता वाटली तर मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतील अशीही प्रतिक्रिया. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीची एंट्री होण्याची शक्यता. खरातचे कोट्यवधींच्या व्यवहाराबाबत तपास सुरू. पतसंस्थांमधील नॉमिनी असलेली खाती आणि नाशिक शिर्डीमधील मालमत्तांसंदर्भातील संशयास्पद व्यवहार यंत्रणांच्या रडारवर. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवायचा. दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेलं हॉटेल 365 दिवस बुक असायचं. सूत्रांची माहिती. हवालाचं दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता. खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्यामध्ये असल्याची माहिती. 8 ते 9 पीडितांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची माहिती. पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं नैराश्य.
अत्याचारी अशोक खरातसारख्या विकृत मनोवृत्तीला ठेचून फाशीची शिक्षा द्या. प्रकरण जलद गतीनं न्यायालयामध्ये चालवा. कळत नकळत ज्यांचा संबंध आलाय त्यांच्यावर कारवाई करा. सुनील तटकरेंची मागणी. खरात प्रकरणामध्ये काही फोटो मॉर्फ केले. खरी दुखापत असतानाही त्याला वेगवेगळे रंग देण्यात आले. सुनील तटकरेंवरील आरोपांवर आदिती तटकरेंचं वक्तव्य. तर मॉर्फ फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. निधी वाटपावरून शिंदेचे आमदार संजय गायकवाडांचा भाजपवर गंभीर आरोप. न ऐकणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होतो. नाव न घेता चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महालेंवर गायकवाडांची टीका. मंत्री मंगलप्रभात लोढांनी घेतली सुरेश म्हात्रेंची भेट. सुरेश म्हात्रेंच्या भिवंडीमधल्या निवासस्थानी भेट घेतली. सुरेश म्हात्रे पवारांच्या राष्ट्रवादीचे भिवंडीचे खासदार. जितकी झाडं कापणार त्याच्या 3 पट जास्त झाडं लावणार. हैदराबादच्या राजमुंद्री गावातून झाडं आणलेली आहेत. मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर खरे साधू ओळखण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्यांना आय कार्ड देणार असल्याची माहिती. मंत्रालयामधल्या कामासाठी लाच घेतल्याचं आणखीन एक प्रकरण समोर. खारघर परिसरामध्ये सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं. अर्थ आणि नियोजन विभागामध्ये कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असणारे विलास लाड यांना अटक. रिक्षाचालकांना परवाने देताना मराठी भाषा अनिवार्य. भाषेचं ज्ञान नसलेल्या रिक्षाचालकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून रिक्षाचालकांसंदर्भात कडक निर्णय. सोलापुरातील अंजनगावमध्ये पुतळा प्रकरणी शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटलांना अटक. दंगल जीव मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून 9 गुन्हे दाखल. माढा कोर्टाकडून आवारेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बीडमध्ये 27 महिन्यामध्ये महापुरुषांचे 128 अनधिकृत पुतळे उभारल्याची माहिती समोर. 109 गुन्हे दाखल. तर 500 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई. महापुरुषांचे पुतळे बसवण्यासाठी समाजामध्ये स्पर्धा सुरू आहे का, सवाल उपस्थित. शेल इंडिया कंपनीकडून पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ. शेल कंपनीचं पेट्रोल ₹7.41 आणि डिझेल 25 रुपयांनी महागलं. पेट्रोलचा नवीन दर ₹101.85 तर डिझेलचा दर ₹123.50 प्रति लिटर. हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करत भारतीय एलपीजी टँकर ग्रीन सानवी मुंबईच्या दिशेनं 44,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन आज भारतामध्ये येणार. अजूनही 17 भारतीय जहाजं समुद्रामध्ये अडकून. युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेले 345 भारतीय मच्छीमार चेन्नईमध्ये परतले. विशेष विमानानं आर्मेनिया मार्गे मायदेशी आणलं. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आर्मेनिया सरकारचे आभार मानले. आखाती युद्धाचा कांदा निर्यातीला फटका. मार्चच्या तुलनेमध्ये कांद्याची निर्यात 45% घटली. दर घसरल्यानं बळीराजाच्या चिंतेमध्ये वाढ. इराणमधील युद्धाचा फटका नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर बसला. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेमध्ये असलेली नागपूर दोहा नागपूर थेट उड्डाण सेवा अद्याप सुरू झालेली नाही. ही सेवा आता जून 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता. उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील जलसाठा 10% घटला. उन्हाच्या तडाख्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला. पाणीसाठा 47%वरून 37%वर. गेल्या वर्षी या कालावधीमध्ये मुंबईचा पाणीसाठा 33% इतका होता. 7 एप्रिलला नागपुरातील बहुसंख्य भागामध्ये 36 तास पाणीपुरवठा बंद राहणार. पालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. शटडाऊनमध्ये 58 जलकुंभातून पाणीपुरवठा बंद राहणार. पुण्यामध्ये पुढील 2 दिवस तापमान स्थिर राहणार. हवामान विभागाची माहिती. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानामध्ये चढउतार नोंदवण्यात आले. पुण्यातल्या नदीपात्रामध्ये 168 सीसीटीव्हीचं जाळं निर्माण करणार. पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पालिकेचा निर्णय. पुणे जिल्ह्यामध्ये जलसंपदा विभाग स्मार्ट होण्याच्या मार्गावर. 802 लघु सिंचन बंधाऱ्यांचं भौगोलिक प्रणालीद्वारे डिजिटल मॅपिंग पूर्ण. गुगल मॅप आणि गुगल अर्थच्या साह्यानं बंधाऱ्यांची अचूक नोंद घेतली गेली. जलनियोजन अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न. पुण्याच्या नवले पुलावर आतापासून आधुनिक पहारा असणार. पोलीस नियंत्रण कक्षाशी सीसीटीव्ही आणि हायस्पीड गॅन्ट्री कॅमेरे जोडले. नवले पूल परिसरातील अपघात आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेण्यात आला निर्णय. पुण्यातील एनडीए चौक ते भुगाव मार्गाच्या रुंदीकरणाचं काम रखडलं. स्थायी समितीची तूर्त स्थगिती. फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश. आंबा बागायतदारांसाठी येत्या गुरुवारी पुण्यामध्ये बैठक. आंबा बागायतदारांना भेसळयुक्त कीटकनाशकं विक्री झाल्याच्या कृषी विभागाकडे तक्रारी. याचे आंबा पिकांवर परिणाम. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्यांना उपस्थितीमध्ये राहण्याच्या सूचना. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन पुणे रेल्वे विभागानं 125 जणांना ठोकल्या बेड्या. अटक. आरोपींकडून 33 लाखांचा मुद्देमाल जप्त. गेल्या आर्थिक वर्षामध्ये नन्हे परिष्ठे उपक्रमांतर्गत 412 मुलांची सुखरूप सुटका. मुंबई महानगरपालिका ई ऑफिस आणि एआय तंत्रज्ञानावर भर देणार. पाणीपुरवठा प्रकल्पही वेळेमध्ये पूर्ण करण्यावर विशेष भर असणार. आढावा बैठकीमध्ये आयुक्त अश्विनी भिडेंनी सविस्तर कामांचा आढावा घेतला. मुंबईतील मेट्रो 2B आणि मेट्रो 9 या मार्गिकांच्या उद्घाटनाची नवी तारीख जाहीर. उद्यापासून या दोन्ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार. मंडाळ ते डीएन नगर आणि दहिसर ते मीरा भाईंदर या 2 मार्गिका प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार.
पत्नीला हक्काच्या मालमत्तेपासून वंचित करणं आर्थिक शोषणच, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं स्पष्ट मत. सावत्र मुलांच्या नावाने होणारी हिस्से वाटणी रोखणारा आदेश उच्च न्यायालयानं वैध ठरवला. अमरावतीच्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाचा निर्णय. राज्यातील MBA आणि MMS अभ्यासक्रमाच्या CET परीक्षा आजपासून सुरू. पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 1.5 लाख विद्यार्थी CET परीक्षा देणार. आजपासून 3 दिवस राज्यभरातील केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जाणार. सरकारी कार्यालय आणि शैक्षणिक संस्था आठवड्यातून 2 दिवस बंद ठेवण्याचा नेपाळ सरकारचा निर्णय. इंधनाच्या आणीबाणीचा सामना करण्यासाठी निर्णय. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार. इंधन टंचाईमुळे स्मार्ट लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होमसह अनेक निर्बंध लावले. मॉलच्या जागेमध्ये क्रिकेट खेळण्यास मज्जाव केल्यानं 75 वर्षीय सुरक्षारक्षकावर दगडानं हल्ला. डोंबिवली पूर्वेतील टाटा नाका परिसरामध्ये घडली घटना. गंभीर जखमी सुरक्षारक्षकावर उपचार सुरू. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, तपास सुरू. नात्याला काळीमा. शिक्षकानं 6वीतील विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. खासगी क्लास शिक्षकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या पन्हाळा ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑन ड्युटी डॉक्टरचं दारूच्या नशेमध्ये असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. मद्यप्राशन केलेल्या डॉक्टरला आरोग्य प्रशासनाकडून तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले. तिहेरी हत्या प्रकरणामध्ये 6 आरोपींना अटक. अनिल पंजाबी उर्फ सदा गँगचे 4 आरोपी अटकेत, तर साई लाला गँगच्या 2 आरोपींना अटक. 6 आरोपींना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. धुळ्याच्या शिरपूरमध्ये शेतकऱ्यांच्या खळ्यांना आग. आगीमध्ये चाऱ्यासह इतर साहित्य जळून खाक. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगर जळगाव सीमेलगत 4चाकी विहिरीमध्ये कोसळली. जीवितहानी नाही. क्रेनच्या साह्यानं 4चाकी विहिरीतून बाहेर काढली. कंकराळा शिवारामधली घटना. अकोला शहरामध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. गेल्या 4 महिन्यामध्ये गुन्हे करणाऱ्यांचा पोलिसांनी चांगलाच माज उतरवला. कौलखेड परिसरात गुन्हेगारांची धिंड काढली. भायखळ्यामधल्या केबल स्टेड ब्रिज लवकरच सुरू होणार. उड्डाणपुलाचं काम 80% पूर्ण. पावसाळ्यापूर्वी उड्डाणपूल सुरू करण्याची नवी डेडलाईन. धाराशिव जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा निर्णय. संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये टीव्ही आणि मोबाईल बंद राहणार. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटलांचा पुढाकार. यवतमाळमध्ये अशोक उईकेंच्या उपस्थितीमध्ये आमसभेमध्ये महिला वर्ग आक्रमक. पाणी टंचाई आणि रखडलेल्या कामांवरून मंत्र्यांसमोरच प्रशासनाला धारेवर धरलं. साताऱ्यामधल्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये कार्निवल परेड संपन्न. 5 दिवसीय महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. संपूर्ण राज्यामध्ये पर्यटन विकासाच्या दृष्टीनं प्रकल्प राबवण्याचं काम सुरू. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. पुण्यामध्ये दिव्याज फाउंडेशन आयोजित महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अस्मिता प्रोजेक्ट. अमृता फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार. बीडच्या आष्टीमध्ये पैलवान देवा थाप्पा यांची कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी. धामणगाव इथे हनुमान जन्मोत्सव आणि सय्यद हसन साहेब यांच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा. नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून लिंबू मिरची मुक्त रिक्षा अभियान. अंधश्रद्धेतून रिक्षाला कुठल्याही प्रकारे लिंबू मिरची न बांधण्याचा रिक्षा चालकांचा निर्धार. अहिल्यानगरमध्ये विमानाचं इंधन चोरी करून अवैध साठा. इंधनाचा काळाबाजार करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली. 40 लिटर इंधनासह 88 लाखांचा मुद्देमालही जप्त. जळगावच्या अमळनेरमध्ये ढेकूर रस्त्यावरील जय योगेश्वर कॉलनीमध्ये घरफोडी. चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. चोरट्यांनी सोन्या चांदीसह 64,000चा मुद्देमाल चोरला. रायगड जिल्ह्यामधल्या महाड तालुक्यामधल्या वाकी बुद्रुकमधील शाळा बंद. 50 वर्षांची परंपरा असलेल्या श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय ही शाळा शासनाकडून अचानक बंद. ऐन परीक्षा आधी विद्यार्थ्यांवर संकट. डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना 20 ते 30 किलोमीटर अंतरावर जाऊन शिक्षण घ्यावं लागणार.